शेतकरी बंधूंनो, पावसाळ्याचा हंगाम आणि दसरा दिवाळीसाठी झेंडू लागवड करायची आणि त्यातून बक्कळ पैसे कमवायचे, पण नेमकी कोणती व्हरायटी लावायची असा प्रश्न किंवा असा विचार तुम्ही करत बसला असाल तर त्याचं उत्तर माझ्या जवळ आहे। तुम्ही बघताय मी ज्या झेंडूच्या प्लॉटमध्ये उभा आहे तो प्लॉट आहे आर्डो शीटच्या ड्रीम येलो या वाहनाचा। आणि हा वाहन पावसाळ्यामध्ये शेतकऱ्याला हमखास उत्पादन देतोय। पाठीमागचा अर्धा तप 6 वर्ष झालं या झेंडू वाहनातून शेतकरी अतिशय चांगल्या पद्धतीचं उत्पन्न मिळवतोय। या वाहनाची वैशिष्ट्य सांगायची म्हटलं तर उंची वाढ फुटवा हे याच्या झाडाचं वैशिष्ट्य आहे। झाड अतिशय दणकट आहे, फुटव्यांची संख्या खूप जास्त येते, फूल अतिशय चांगलं आहे। तुम्ही बघताय हे कॉम्पॅक्ट साईजचं फूल आहे। बाजारामध्ये ह्या फुलाला विशेष मागणी आहे। याचं कारण म्हणजे याच्या पाकळ्या ह्या लबरासारख्या पाकळ्या आहेत। जरी याच्यावर पाऊस पडला तर याच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे हे पावसाचं पाणी हे खाली जातंय। फूल त्या ठिकाणी तोडणीनंतर पावसात जरी भिजलेला असला आणि बाजारामध्ये नेलं तरी त्याला चांगल्या पद्धतीचा दर मिळतोय। बाजारामध्ये मोठी मागणी। अवरेज एका एकराचं काढलं, एका झाडाचं काढलं तर कंपनी सांगते 1.5 ते 2 किलो, परंतु बऱ्याच शेतकऱ्यांचे व्हिडिओ आम्ही याच्या अगोदर देखील केलेत। जवळपास 2.5 ते 3 किलोनं एक झाड या झेंडूच्या रोपाचं त्या ठिकाणी निश्चितपणानं सुटतंय। त्यामुळे शेतकऱ्याला फायदा देणारी ही व्हरायटी रोगासाठी अतिशय दणकट आहे, कारण आर्डो शीटच्या सगळ्याच वाहनांमध्ये एक जंगली क्लोन हा त्या वाहनाच्या निर्मितीला R&D मध्येच वापरलेला असतो। त्यामुळे ही जी झाड आहे ती रोगाला अतिशय दणकट असतात। उंचीवान फुटव्याला देशी क्लोन वापरल्यामुळे रानटी असतं, ते माजते भरपूर, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फुल कॉम्पॅक्ट असल्यामुळे आणि पावसाळ्यासाठी हे विशेष बनवल्यामुळे आणि ह्याच्या लबरगत पाकळ्या आणि हे जे कॉम्पॅक्ट साईजमुळे ह्याला विशेषतः मागणी आहे। तुम्ही ह्याचं पाठीमागचं स्ट्रक्चर बघताय, अतिशय देखणं अशा पद्धतीचं स्ट्रक्चर आहे। मग तुम्ही गोंडा बनवणारी लोक असतील किंवा बाजारामध्ये जिथं जिथं हे फुल लागतं, कारण का फुल तोडल्यापासून मार्केटमध्ये जातं, मार्केटमधनं खालच्या व्यापाऱ्यापर्यंत जातं आणि तिथून हार गजरे बनवून मग ते फुल खाली वापर करणाऱ्यापर्यंत जातं। आणि त्यासाठी जो मधला 1-2-3 दिवसाचा काळ आहे, त्या 2-3 दिवसामध्ये देखील हे फुल जर ताजं तवान असेल तर व्यापाऱ्याला परवडतं। त्यामुळे साहजिकच व्यापारी ह्याला मोठ्या प्रमाणामध्ये मागणी करतात। त्यामुळे व्यापाऱ्यांची पसंती, शेतकऱ्याचा फायद्याचा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कंपनीनं बनवता एका विशेष हेतून आणि वैशिष्ट्यपूर्ण रचनेनं बनवलेला हा वाहन शेतकऱ्याला निश्चितपणानं फायदा देतो। याचे अनेक व्हिडिओ आपण महाराष्ट्र माझावर केलेत, आपल्या सोशल मीडियावर पाहायला मिळतात, तुम्ही तिथं निश्चित जाऊन बघू शकता। परंतु तुर्तास तरी उद्याची दसरा दिवाळी आणि हा पावसाचा हंगाम जर साधवायचा असेल, झेंडूमधून भरघोस नफा कमवायचा असेल तर ड्रीम येलो या वाहनाची निवड नक्की करा। खाली स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करून तुम्ही रोपासाठी कॉल करू शकता किंवा या वाहनाची माहिती घेऊ शकता आणि आपल्या शेतातून बक्कळ उत्पन्न मिळवू शकता।